नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात करतोय. 2024च्या ज्या घडामोडी आहेत, जानेवारी ते मार्च 2024, आणि या घडामोडी अभ्यासताना एका गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. ती गोष्ट अशी आहे की प्रत्येक घटना जी आपण समजावून घेणार आहोत ती मुळापासून समजली पाहिजे, की जेणेकरून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे प्रश्न जर विचारला तर तो आपल्याला सहजपणे सोडवता येतो. मग आपण एक एक घटना समजावून घेऊयात आणि ती घटना त्या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारे उपयुक्त आहे याचा आपण विचार करूयात. आज आपली पहिली घटना कोणती पहा. पहिली घटना आहे महत्त्वाची क्रांतिकारी घटना, जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच घडलेली, की मानवी मेंदूमध्ये चिपचं प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे. मग ते कशा प्रकारे प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कोणत्या कंपनीनं हे चिपचं प्रत्यारोपण केलेलं आहे, कोणत्या उपकरणानं हे प्रत्यारोपण झालं आहे, शिवाय हा जो प्रयोग केला गेला, महत्त्वाचा प्रयोग, जगातला पहिला प्रयोग, त्या प्रयोगाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं याचा आपण विचार करणार आहोत. आणि हे कधी प्रत्यारोपण करण्यात आलं. आता चिपचं प्रत्यारोपण कधी करण्यात आलं याचा जर तुम्ही विचार केला तर 29 जानेवारी 2024, 29 जानेवारी 2024 मध्ये या चिपचं प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे. म्हणजे अलीकडच्या कालावधीमधली घटना आहे, हे आपल्या लक्षामध्ये आलं. आता 29 जानेवारी 2024, मग विचार करा की मानवी मेंदूमध्ये चिपचं प्रत्यारोपण केलं गेलेलं आहे. त्या कंपनीचं नाव काय? त्या कंपनीचं नाव आहे न्यूरालिंक. न्यूरालिंक असं त्या कंपनीचं नाव आहे. कोणाची ही कंपनी आहे न्यूरालिंक? आपण म्हटलं टेस्लाचे संस्थापक, काय नाव आहे त्यांचं? एलॉन मस्क असं त्यांचं नाव आहे. हे पण लक्षामध्ये ठेवावं लागेल. ही न्यूरालिंक ही जी कंपनी आहे ती कंपनी कोणाची आहे? एलॉन मस्क यांची कंपनी आहे. एलॉन मस्क यांची कंपनी. आणि हा जो प्रयोग केला गेला तो कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने ही चिप बसवली? या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर इथे तुम्हाला दिसेल या ठिकाणी चिप बसवलेली आहे. मेंदूचा असा भाग की जो भाग मेंदूच्या हालचाली नियंत्रित करतो, त्या ठिकाणी ही चिप बसवलेली आहे. लक्षात आलं? मग न्यूरालिंक असं नाव आहे असं आपण म्हणतोय त्या कंपनीचं, की जिनं ही चिप बसवली आहे. मग आपल्याला विचार करायचे कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात आलेला आहे. त्या उपकरणाचं नाव आहे टेलिपॅथी. टेलिपॅथी या उपकरणाच्या साहाय्यानं ही चिप बसवण्यात आलेली आहे. लक्षात आलं? चिप बसवण्याचा जो प्रयोग झाला आहे त्या प्रयोगाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? त्या प्रयोगाला प्राईम हे नाव देण्यात आलेलं आहे. प्राईम हे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला समजल्या की मानवी मेंदूमध्ये चिपचं प्रत्यारोपण झालं आहे. मानवाच्या मेंदूच्या त्या ठिकाणी विशिष्ट भाग आहे, तुम्हाला दिसतो की या ठिकाणाहून ज्या मेंदूच्या हालचाली ज्या आहेत त्या नियंत्रित केल्या जातात. आणि मग त्या ठिकाणी एक चिप बसवली आहे. कोणत्या कंपनीनं बसवली याचा आपण विचार केला. कोणत्या कंपनीनं बसवली? न्यूरालिंक कंपनीनं बसवली आहे. कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने किंवा कोणत्या उपकरणाचा वापर केला गेला? टेलिपॅथी या उपकरणाचा वापर केला गेला. हा चिप बसवण्याचा जो प्रयोग झाला त्याला काय म्हटलं जातं? तर प्राईम असं म्हटलं जातं. आता प्राईमचा पण लॉंग फॉर्म आहे. काय आहे? प्रिसाइज रोबोटिकली इम्प्लांटेड ब्रेन कम्प्युटर इंटरफेस असं त्याला म्हटलं जातं. आपण या ठिकाणी तुम्हाला ते नाव पण मी सांगतो. प्रिसाइज इम्प्लांटेड आपण म्हटलं, रोबोटिकली इम्प्लांटेड. implanted brain computer इंटरफेस हे आहे
प्रयोगाचं नाव. लक्षात आलं. प्राईम याचा लॉंग फॉर्म कोणता आहे? तर हा आहे प्राईमचा लॉंग फॉर्म, ज्याला आपण कोणत्या नावानं त्याचं विस्तृत रूप पाहिलं तर ते आहे प्रिसाइज रोबोटिकली इम्प्लांटेड ब्रेन कम्प्युटर इंटरफेस, असं त्याचं विस्तृत रूप आहे. आणि संक्षिप्त रूप या प्रयोगाला कोणतं नाव दिलं तर प्राईम असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे 29 जानेवारी 2024 हा प्रयोग झालेला आहे. महत्त्वाचा प्रयोग आहे. मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याची जगातली पहिली घटना आहे, क्रांतिकारी घटना आहे. आणि जगाच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती प्रोग्रेस झालेली आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. आता विचार काय करायचा आहे, मानवी मेंदूमध्ये चिप बसवली हे आपल्या लक्षात आलं. याच्या अगोदर आपण सिनेमांमध्ये पाहत होतो की मानवी मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर तो कोणत्या ॲडव्हान्स पद्धतीने ती व्यक्ती कार्य करायची, कदाचित आता हे सुद्धा होईल. आपल्याला विचार हे करायचा आहे की मानवी मेंदूमध्ये ही चिप बसवली आहे, ही कशी बसवली आहे चिप, म्हणजे नेमकं काय बसवलं आहे. याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की माणसाचे आपला जो केस आहे त्या केसाहून बारीक तारा आहेत आणि त्या बारीक तारा ज्या आहेत त्या मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये रोवल्या गेलेल्या आहेत. लक्षात आलं. चिप बसवली म्हणजे काय, एक छोट्या तारा, केसापेक्षाही छोट्या तारा, त्यांचं या ठिकाणी रोवल्या गेलेल्या आहेत मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये. आणि मग हे मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याचं जे काम होतं ते किती किचकट होतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे काम कोणी केलं आहे असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर यंत्रमानवानं हे काम पार पाडले की जिथे थोडीशीही चूक होण्याची शक्यता नव्हती. म्हणजे ही चिप कोणी बसवली आहे तर यंत्रमानवानं ही चिप बसवलेली आहे. आता पहा, या ठिकाणी ही चिप का बसवली असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतोय का? यायलाच हवा. इथेच का बसवली, दुसऱ्या भागामध्ये का नाही बसवली? कारण हा जो भाग आहे हा भाग मेंदूच्या हालचाली नियंत्रित करतो. आणि या भागाचं नाव म्हणजे कोणत्या भागामध्ये ही चिप बसवण्यात आलेली आहे असं पण आपल्याला विचारते. मेंदूच्या ज्या भागामध्ये चिप बसवण्यात आली त्या भागाचं नाव काय, तर आपल्याला ते पण नाव लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. कॉर्टेक्स असं त्याचं नाव आहे. हे जे चिप बसवलेली आहे या ठिकाणी, त्या मेंदूच्या ज्या ठिकाणी चिप बसवली त्या भागाचं नाव कॉर्टेक्स. लक्षात आलं. तशा प्रकारे ही महत्त्वाची घटना विज्ञानातील मानवी मेंदूमध्ये चिपचं प्रत्यारोपण केलं गेलेलं आहे. 29 जानेवारी 2024 हे चिपचं प्रत्यारोपण झालं. न्यूरालिंक या कंपनीनं चिपचं प्रत्यारोपण केलं. इलॉन मस्क यांची कंपनी आहे. टेलिपॅथी या उपकरणाचा वापर केला गेला. प्रयोग करण्यात आला मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याचं. त्याला प्राईम असं नाव दिलं गेलं. प्राईम प्रिसाइज रोबोटिकली इम्प्लांटेड ब्रेन कम्प्युटर इंटरफेस असं त्याचं विस्तृत रूप आहे. त्यानंतर आपण म्हटलं की मेंदूच्या ज्या भागामध्ये अगदी केसापेक्षाही बारीक तारा त्या ठिकाणी रोवलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण म्हणतोय की चिप त्या ठिकाणी बसवले. तर मग तो भाग यासाठी महत्त्वाचा आपण म्हटलं की मेंदूच्या हालचाली तिथून नियंत्रित होतात. आणि मग त्या भागाला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर कॉर्टेक्स या नावाने ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ही घटना आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल. पुढच्या घटनेकडे येऊयात. पुढची घटना आहे कार्बो वर्दे मलेरिया मुक्त. कार्बो वर्दे हे जे दिसतंय हा देश आहे. हा देश मलेरिया मुक्त झाला आहे असं घोषित केलं आहे. कार्बो वर्दे हा देश आहे. हा देश मलेरिया मुक्त झाला आहे असं घोषित केलं आहे जागतिक आरोग्य संघटनेनं. आपल्याला विचारतील आणि हा तिसरा आफ्रिकन देश आहे असं म्हटलं जातं की जो मलेरिया मुक्त म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवता येईल. लक्षात आलं. कार्बो वर्दे मलेरिया मुक्त. कार्बो वर्दे हे देशाचं नाव. तो मलेरिया मुक्त झाला आहे हे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे. आणि आपण म्हटलं की हा तिसरा असा देश आहे आफ्रिकन की जो मलेरिया मुक्त झालेला आहे. तर ही पण घटना तुम्हाला लक्षामध्ये ठेवावी लागेल. पुढच्या घटनेकडे आपण जाऊयात. नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समावेश केली एका देशानं. आता प्रत्येक देशाचा जर विचार केला की आपल्या विकसनशील देशांचा जर प्रामुख्याने विचार केला तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आपल्या देशामध्ये सुद्धा आढळून येतो. मग एक जगातला एक देश असा आहे की त्याने प्रथमच एक घटना घडवून आणली आहे. त्याने काय केलं आहे
की त्यांची जी नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये मलेरियाच्या लसीचा सुद्धा समावेश केला आहे. आपल्याला विचारतील हा देश कोणता आहे. लक्षात आलं. नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाच्या लसीचा समाविष्ट करणारा जगातला पहिला देश कोणता आहे हे आपल्याला विचारतील. मग या ठिकाणी कॅमेरून प्रजासत्ताक हे नाव आपल्याला सांगता येतं. कॅमेरून प्रजासत्ताक. जगातल्या अनेक देशांमध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम चालू असतो, पण त्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये मलेरियाची लस फक्त एकाच देशाने समाविष्ट केली, ती आत्ता केली आहे. त्या देशाचं नाव आहे कॅमेरून प्रजासत्ताक. लक्षात आलं. तर हा अशा प्रकारे मलेरियाची लस या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सामील करणारा हा पहिला देश, जगातला पहिला देश बनलेला हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ठीक आहे, त्या लसीचं नाव काय आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. लसीचं नाव RTS/AS01 हे आहे लसीचं नाव. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की अशा प्रकारे घटना घडली आहे. नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये एक देश असा आहे की त्यानं मलेरियाच्या लसीचा पण समावेश केला आहे. तो देश आपल्या लक्षात आला कॅमेरून प्रजासत्ताक. आपण विचार केला ती लस कोणती आहे. ती लस आहे RTS/AS01. तशा प्रकारची लस आहे. या लसीला वेगळ्या प्रकारे सुद्धा ओळखलं जातं. मॉस्क्युरिक्स असं त्याला म्हटलं जातं. आपण या ठिकाणी पाहूयात. मॉस्क्युरिक्स या नावानं सुद्धा त्या लसीला ओळखलं जातं. तर ही घटना अशा प्रकारे आपल्याला लक्षामध्ये ठेवायची. आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवता येईल. कोणती गोष्ट की मलेरिया हा रोग जो होतो तो कोणत्या सूक्ष्म परजीवामुळे होतो. हे साध्या गोष्टीत आणि कदाचित तुमच्या सगळ्यांच्या पाठ पण असतील. पण मलेरिया हा रोग एकपेशीय सूक्ष्मजीव आहे त्याच्यापासून होतो. त्याचं नाव काय माहिती आहे. त्याला प्लाझ्मोडियम असं म्हटलं जातं. प्लाझ्मोडियम. हे प्लाझ्मोडियम सूक्ष्म परजीव कोठे आढळून येतो सांगता येईल. कोणत्या मादी डासामध्ये आढळून येतो. एनाफेलिस असं त्याचं नाव आहे. एनाफेलिस मादी डास याच्यामध्ये आढळून येतं. तशा प्रकारे हे थोडीशी माहिती आपण इतर पण घेतली. या मादी डासामध्ये याची संख्या वाढते आणि मग हे चावला की काय होईल तर मलेरिया हा रोग झालेला आपल्याला जे आढळून येतो. तशा प्रकारे नियमित राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करणारा जगातला पहिला देश कोणता ठरला तर कॅमेरून प्रजासत्ताक ठरला. हे लक्षात ठेवायचं. पुढच्या घटनेकडे आपण जाऊयात. महत्त्वाची घटना, विचार करायला लावणारी घटना आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने सूचक असणारी घटना म्हणजे या घटनेला ओळखलं जातं. इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन. इंडियाज फर्स्ट ग्राफीन इनोव्हेशन सेंटर असं पण तुम्हाला म्हणता येईल आणि ॲक्च्युअल पिक्चर पण तुम्हाला पाहता येईल या ठिकाणी. इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन. सुरुवातीला विचार करा हे कोठे उभारलं गेलं आहे. मेकर्स नावाचं गाव आहे. कुठे आहे माहिती आहे. केरळ, कोची केरळ. मेकर्स नावाचं गाव आहे. हे कुठे उभारलं गेलं आहे. त्या गावाचं नाव काय आहे मेकर्स. कुठे आहे हे गाव मेकर्स. कोची केरळ या ठिकाणी आहे. म्हणजे पहिल्यांदा अशा प्रकारचं इंडियाज फर्स्ट ग्राफीन इनोव्हेशन सेंटर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो. मेकर्स कोची केरळ. मेकर्स हे गाव आहे. कोची केरळ म्हणजे त्याच्या जवळ आहे हे गाव. लक्षात आलं. याचं उद्घाटन झालं आहे. पहा कधी उद्घाटन झालं याचा जर तुम्ही विचार केला तर 17 जानेवारी 2024 मध्ये याचं उद्घाटन झालं. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाची घटना आहे. लक्षात आलं. मग आपल्याला पहिली गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात ठेवा की कोठे स्थापन झालं याच्यावरती आपला भर दिला पाहिजे. आता विचार करा याचे संस्थापक कोण आणि संस्थापकांमध्ये सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने कोणता संस्थापक विचारला जाईल. याच्यामध्ये टाटा स्टील लिमिटेडचा उल्लेख केला गेलेला आहे. लक्षात आलं.
याच्यामध्ये संस्थापक कोण कोण आहे? संस्थापकांचा जर विचार केला तुम्ही तर केरळ सरकार पण आहे. एक एक पाहूयात आपण. संस्थापक यात केरळ सरकार पण आहे, पण परीक्षेत आपल्यावरती भर देतील तर टाटा स्टील लिमिटेड याच्यावरती लक्ष ठेवा. टाटा स्टील लिमिटेड हे विचारतील डायरेक्ट, कारण आपण अंदाज लावून हे केरळमध्ये घडलंय म्हणजे केरळ सरकार त्यात सामील असणार हे आपल्याला माहिती आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून संस्थापकांमध्ये खालीलपैकी कोणत्या खाजगी संस्थेचा समावेश आहे? टाटा स्टील लिमिटेडचा समावेश आहे. लक्षात आलं. आणखी एक संस्थापकांमध्ये येतात कोण? केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सुद्धा संस्थापक आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, तर हे तिघजण या ठिकाणी संस्थापक आहेत. तर या तिघांमधला केरळ सरकार एक, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाटा स्टील लिमिटेड एक महत्त्वाचा आहे, आणि तिसरा संस्थापक केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. वरचंही विचारणार नाहीत, खालचंही विचारणार नाहीत, टाटा स्टील लिमिटेड विचारतील. लक्षात आलं? विचारलं तर ते विचारतील. आता विचार करा, काय विचार करायचा आहे? पहिल्यांदा आपण म्हटले कोठे उभारलंय, इथे कळलं, मेकर्स कोची केरळ. याचे संस्थापक कोण आहेत? तिघजणांचा आपण विचार केला. आता विचार करा, इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन हे उभारण्याचा उद्देश काय आहे? काय साध्य करायचं आहे सरकारला? 2 क्षेत्रामध्ये विकास साध्य करायचा आहे. पहिली गोष्ट, हे का उभारण्यात आलं? तर 2 गोष्टींमध्ये आपल्याला विकास साध्य करायचा आहे. मग त्याच्यासाठी काही गोष्टी पण आपल्याला कराव्या लागणार आहेत. मग त्या 2 गोष्टी कोणत्या? पहा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ग्राफीन आणि 2D मटेरियल हे क्षेत्र, या क्षेत्रामध्ये विकास साध्य करायचा आहे. आता विचार करा, या क्षेत्रामध्ये विकास साध्य करायचा आहे, मग कोणत्या प्रकारे या क्षेत्रामध्ये विकास साध्य करता येईल? कोणत्या प्रकारे विकास, काय केलं जाणार आहे विकास साध्य करण्यासाठी? ग्राफीन आणि 2D मटेरियलचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये संशोधन केलं जाईल. संशोधनाच्या माध्यमातून विकास केला जाईल. उत्पादनाच्या नवनवीन कल्पना आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि हे सगळं करत असताना याच्या क्षमतेमध्ये वाढ कशी होईल, याच्या विकासामध्ये कशी वाढ होईल याचा विचार केला जाईल. तर हे सगळं करण्यासाठी इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीनची रचना केली आहे. 17 जानेवारी 2024ला आपण म्हटलं की सुरुवात झाली आहे, आणि मेकर्स कोची केरळ या ठिकाणी ते आहे, आणि त्याचे संस्थापक आहेत हे तिघजण. त्यातही टाटा स्टील लिमिटेड हे आपण महत्त्वाचं म्हटलं. आता तुम्ही म्हणताय की ग्राफीन नेमकं काय ते सांगा. थोडक्यात सांगतो. कार्बनचं एक रूप म्हणून ग्राफीनला ओळखलं जातं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, ग्राफीन काय आहे? कार्बनचं एक रूप आहे. वजनानं हलकं, खूप लवचिक, पण खूप मजबूत याचं वैशिष्ट्य. म्हणून याचा वापर मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. लक्षात आलं? शिवाय इलेक्ट्रिसिटी खूप चांगला कंडक्टर म्हणून सुद्धा ग्राफीनचा वापर केला जातो किंवा त्याला ओळखलं जातं. मग ग्राफीनचा उपयोग कुठे कुठे केला जातो? सरकारने एवढं का सेंटर स्थापन केलं आहे? इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्मितीसाठी ग्राफीनचा वापर आपल्या देशामध्ये केला जातो. ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये ग्राफीनचा वापर केला जाईल. विमान क्षेत्रामध्ये सुद्धा ग्राफीनचा वापर केला जातो. स्पेस सेक्टर, सॅटेलाइट सेक्टर म्हणजे आपण त्याला अंतरिक्ष, उपग्रह क्षेत्र, शिवाय हाय क्वालिटीज बॅटरीज ज्या असतात, उच्च क्षमतेच्या बॅटरीज, त्याच्यामध्ये सुद्धा ग्राफीनचा वापर केला जातो. आणि मग आपल्याला काय करायचं आहे? हे सगळं जर या ग्राफीनमुळे होत असेल त्याचा विकास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये संशोधन करणं गरजेचं आहे. याचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. उत्पादनाच्या क्षमतेमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. तर या सगळ्यासाठी इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीनची निर्मिती आपल्या देशामध्ये करण्यात आलेली आहे. गावाचं नाव मेकर्स कोची केरळ या ठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? सगळ्या कॉन्सेप्ट लक्षात आल्या. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स काय आहे? फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स, पहिल्यांदा विचार करा, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स कोठे स्थापन केली जाणार आहे? शाळांमध्ये केली जाणार आहे. पहिली गोष्ट.
फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स कोठे? शाळांमध्ये. ठीक आहे, शाळांमध्ये. आता विचारा कशासाठी? शाळांमध्ये कशासाठी आवश्यक आहे आपल्या देशासाठी? आज जग रोज नवीन तंत्रज्ञान बदललेलं आपल्याला दिसतं. मग जे नवनवीन तंत्रज्ञान जगामध्ये येत आहे त्याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार करा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्सचा विचार करा. ही तंत्रज्ञानाची नवनवीन क्षेत्र रोज जगाच्या पाठीवर उदयाला येत आहेत. मग ही तंत्रज्ञानाची नवनवीन जी क्षेत्र आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना कळाली पाहिजे, तर आपला विद्यार्थी उद्याच्या काळात, भविष्याच्या काळात सक्षम बनू शकेल. आणि त्यासाठी ती माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची, शाळेच्या स्तरावरती उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणून फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅबची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यात आली. म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स कोठे? शाळांमध्ये. का? अद्ययावत तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं पाहिजे. झालं पाहिजे का? याची घोषणा झाली आहे. कधी झाली आहे घोषणा? अलीकडच्या कालावधीमध्ये. याची घोषणा झाली आहे 6 मार्च 2024 याची घोषणा झाली आहे. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. कशासाठी झाली आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं करायचं आहे, विद्यार्थ्यांना अद्ययावत बनवायचं आहे. जगाच्या पाठीवर त्यांनी आपल्या देशाचं नाव काढलं पाहिजे. आजही आपण पाहतोय जी प्रगती आपली चालू आहे, जगाच्या सगळ्या महत्त्वाच्या पदांवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त भारतीय असलेले पण आपल्याला दिसतात. यासाठी 2 घटक काम करत आहेत आपल्या देशामध्ये की जे आपल्याला माहीत नाही आहेत. हे जे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडवलं जात आहे त्याच्यामध्ये नीती आयोगाचा पण समावेश आहे. नीती आयोगाचं एक मिशन आहे. नीती आयोगाचं कोणते 2 घटक ह्याला सहकार्य करत आहेत? तर AIM एक आहे, अटल इनोव्हेशन मिशन. तुम्ही ऐकलं असेल, हे नीती आयोगाचं आहे बरं का. हे जे आहे ना, हे नीती आयोगाचं आहे मिशन. तुम्हाला कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर माहिती असलं पाहिजे, हे नीती आयोगाचं मिशन आहे. AIM, अटल इनोव्हेशन मिशन. आणि दुसरी मेटा. या दोघांमार्फत AIM आणि मेटा या दोघांमार्फत काय केलं जात आहे? ह्या फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्सला सहकार्य केलं जातं. म्हणजे फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब सुरू करण्याची घोषणा देशात झाली आहे. याच्यासाठी 2 घटक सहकार्य करणार आहेत. ते 2 घटक कोणते आहेत? नीती आयोगाचा अटल इनोव्हेशन मिशन आणि मेटा. मेटा काय? मेटा माहिती आहे? फेसबुक कंपनीचं नवीन प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक तुम्हाला माहिती आहे. मेटा हे फेसबुक कंपनीचं नवीन प्लॅटफॉर्म आहे. आणि मग हे सगळ्यासाठी, या फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्ससाठी हे 2 घटक सहकार्य करत आहेत. लक्षात आलं? पहिल्यांदा कोण कोण सहकार्य करतात. आता विचार करा, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब. आपण थोडंसं आपलं काय करूयात, याला FTL म्हणूयात. संक्षिप्त रूप याचं करूयात, FTL. म्हणजे तुम्हाला आणखी हे जर संक्षिप्त रूपामध्ये कुठे आलं तर तुम्हाला सहजपणे ओळखता येईल. FTL, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स. फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स नेमकं काय आहे लक्षात आलं? या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी दिसत आहेत का? सगळे दिसत आहेत का? काय करतायत? नवनवीन कल्पना समजावून घेत आहेत. म्हणजे काय? ह्यांना जर नवनवीन कल्पना समजावून द्यायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? तर अत्याधुनिक सुविधा द्याव्या लागतील. तर अत्याधुनिक सुविधा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. लक्षात आलं? आता हे झालं फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्सचं नेमकी काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की FTL काय आहे. FTL काय आहे याचा विचार करताना FTL ही ATL ची सुधारित आवृत्ती आहे. ATL ची सुधारित आवृत्ती फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स आहे. ATL लक्षात आलं? अटल टिकरिंग लॅब्स. याला अटल टिकरिंग लॅब्स असं म्हणतात. पूर्वी हे सुरू होतं. या अटल टिकरिंग लॅबची सुधारित आवृत्ती म्हणून फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब झालेत. आता त्याची घोषणा झाली आहे 6 मार्च 2024 प्रगत आवृत्ती. त्याच्यात आणखी डेव्हलप केलं.
अटल टिकरिंग लॅब याचा जर विचार केला, हा सुद्धा आपल्या भारत सरकारचा उपक्रम होता आणि आहे. काय करायचं, देशामधील ज्या शाळा आहेत त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना किंवा देशामधील शाळांमधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार उपजले पाहिजेत, त्यांच्यामध्ये नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आल्या पाहिजेत, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. मग विद्यार्थ्यांना काय केलं जातं आहे, या अटल टिकरिंग लॅब्समध्ये आपण विचार केला, अटल टिकरिंग लॅब्समध्ये विचार केला विद्यार्थ्यांना, तर आपल्याला या ठिकाणी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या गोष्टींचं प्रशिक्षण या अटल टिकरिंग लॅब्समध्ये दिलं जात होतं. ज्यामुळं काय होत होतं, जर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली तर विद्यार्थ्यांमध्ये एका घटकासाठी आवड निर्माण होत होती. कोणत्या? याच्यामुळं स्टेम या घटकासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. स्टेम म्हणजे काय? सायन्स S, टेक्नॉलॉजी T, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स याच्यात आवड निर्माण झाली तर विद्यार्थी इकडे पण वळणार आहे. ज्यामुळं या स्टेम क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल यासाठी हे प्रयत्न केले जात होते. लक्षात आलं? तशा प्रकारे आता याची सुधारित आवृत्ती म्हणून फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब झालेली. घटना कळाली संपूर्ण? आता विचार करा, फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्समधून विद्यार्थ्यांना नेमकं काय मिळणार आहे आणखी. आता तुम्हाला या ठिकाणी पहा काय काय मिळेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिळेल का? मिळेल. त्याच्यानंतर AR आणि VR म्हणजे काय? ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय? उदाहरणार्थ पहा, ह्याच्यामध्ये वास्तव पण आहे आणि काल्पनिक पण आहे. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे मी उभा राहिलं, बऱ्याचदा तुम्ही जाहिराती कसे करता की तिथून असं टिक केले की पुढे एक स्क्रीन येते, ती स्क्रीन आभासी असते आणि मी खरा असतो. हे दोन्ही घटना ज्या घडून येतात त्याला ऑगमेंटेड रियालिटी असं म्हणतात. लक्षात आलं? दुसरी काय आहे? व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे खोटं जग निर्माण केलं जातं. गेम खेळता का तुम्ही? गेम खेळताना एक खोटं जग निर्माण झाले, तुम्ही स्वतः असल्यासारखं वाटतं, हे व्हर्च्युअल रियालिटी आहे. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स या क्षेत्रातल्या गोष्टी आहेत. ब्लॉकचेन. ब्लॉकचेन म्हणजे काय? डिजिटल पद्धतीने जो डेटा साचवला जातो, जो डेटा डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला ब्लॉकचेन असं नाव दिलं गेलेलं आहे. डिजिटल डेटाशी संबंधित ही संज्ञा आहे. त्यानंतर सायबर सुरक्षा आहे, रोबोटिक्स आहे आणि 3D प्रिंटिंग. हे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रगत करता आलं पाहिजे. लक्षात आलं? तर याचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना आल्या पाहिजे, नवीन निर्मिती करण्याचं प्रोत्साहन त्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना जगाच्या दृष्टिकोनातून, जगाच्या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून सक्षमसुद्धा बनवता आलं पाहिजे. यासाठी या 6 मार्च 2024ला फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅबची घोषणा करण्यात आलेली आहे. लक्षात आलं? फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स काय आहेत? तर या आहेत.